मानसीने खरं तर डॉक्टर व्हायचं असं तिसरीत असतानाच ठरवलं. आपण दुसऱ्यांना मदत करायची हे तिच्या मनावर खूप चांगलं ठसवलं होतं. रोजच्या जगण्यातून मी माझ्या कृतीतून तिला असं जगणं जगायचं असतं ते दाखवून देत होते. मुलांना आपण असं वागा तसं करा हे सांगतो तेव्हा आपण स्वतःही त्या पद्धतीनं वागणं फार महत्वाचं आहे असं मला नेहमी वाटायचं. मुलांना जर आपण सांगत असू खोटं बोलू नका आणि आपणच त्यांच्या पुढ्यात कधी खोटं कृत्य केलं आणि त्याने ते पाहिलं तर ते आपल्या सांगण्यापेक्षा आपल्या कृतीचं जास्त अनुकरण करतात. म्हणून मी जे सांगत होते ते कृतीतून जगत होते. मुलं सर्वात प्रथम आई वडिलांचं अनुकरण करतात. आई वडीलच त्यांचा आदर्श असतो. त्यामुळे त्या सर्व गोष्टी आम्ही करत होतो व त्याप्रमाणे संस्कारही करत होतो. तसं तिने टीव्हीवरच्या मुलाखतीत सांगितलंही होतं. त्याचं कारणही तिनं आजारी माणसांना बरं करायचं म्हणून डॉक्टर व्हायचं असं सांगितलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की स्टेथोस्कोपचे ठोके मोजताना तिला ऐकू येणार नाही. मेडिकल कॉलेजमध्ये शिकताना डॉक्टर जेव्हा वेळ प्रसंगी मास्क लावतील तेव्हा त्यांचं बोलणं त्यांच्या ओठांच्या हालचालीशिवाय तिला समजणार नाही. ते काय बोलतात तेच तिला दिसणार नाही. म्हणून डॉक्टर व्हायचा विचार रद्द केला. मग इंजिनियर होऊन MPSC किंवा UPSC ची तयारी करून मामासारखं अधिकारी व्हायचं हे एकदाच ठरलं. इंजिनियर होऊन अधिकारी बनायचं ठरवलं होतं. त्या दृष्टीनं 10वीला गुण मिळवले होते. पण आता 11वी 12वी करायच्या ऐवजी इंजिनिअरिंग डिप्लोमा करायचं ठरवलं. कारण त्यामुळे इंजिनिअरिंगचा अभ्यास सोपा जाईल हा हेतू होता. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेतून सगळ्यांबरोबर फॉर्म भरून झाला आणि तिला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे होता त्या चंडक पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेरिट प्रमाणे तिला प्रवेश मिळाला. 10वीला 81% गुण असल्याने कसल्याही सवलतीशिवाय मेरिट मधून तिला प्रवेश मिळाला. 10वीच्या सुट्टीत मानसीने MSCIT चा कोर्स केला. त्यातून आम्ही विचार करून ठरवलं की तिनं कॉम्प्युटर सायन्स मधून इंजिनिअरिंग करावं. कारण इतर ट्रेडपेक्षा कॉम्प्युटर सायन्सची तिला थोडीफार माहिती आहे. MSCIT च्या कोर्सला तिला 87% गुण मिळाले. या कोर्समध्ये महाले सरांचं तिला खूप सहकार्य मिळालं. हा कोर्स करताना सुरुवातीला थोडं अवघड वाटत होतं पण जास्त वेळ प्रॅक्टिस करून मग तिला हळूहळू जमायला लागलं. तसं डिप्लोमाही करता येईल असं वाटलं. चंडक कॉलेज हे सोलापुरातलं स्टँडर्ड कॉलेज आहे. आता काळजी होती की तिला डिप्लोमा अभ्यास जमेल का. कारण 10वी पर्यंत तिला मी शिकवायचंय पण आता मला इंजिनिअरिंगचं काही माहिती नव्हतं. म्हणून मला फार काळजी वाटत होती. पण तिचा पाया पक्का करून घेतल्यामुळे मला खात्री होती की तिला तो अभ्यास प्रयत्नानं जमेल. शिवाय निखिल पण त्याच कॉलेजमध्ये शिकला होता. मानसीचं कॉलेज सुरू झाल्यावर नेहमीप्रमाणे शाळेतील शिक्षकांना जशी मी स्वतः जाऊन मानसीच्या या व्यंगाविषयी आणि तिच्या अडचणीविषयी सांगायचे तसेच कॉलेजमधील प्रोफेसरांनाही विनंती केली की तिला पहिल्या बाकावर बसू द्या. प्रोग्राम करताना पुढं उभं करा. तिची मैत्रीण प्राची बिराजदार नेहमी तिच्या शेजारी बसेल. प्राची अभ्यासात हुशार होती. सर तोंडी सांगताना सरांच्या तोंडाकडे बघताना मानसी लिहू शकत नाही आणि लिहू लागली तर सर काय बोलतात ते ऐकू येत नसल्यामुळे व चेहरा दिसत नसल्यामुळे ओठांची हालचाल तिला दिसत नाही. म्हणून सर तोंडी सांगताना मानसी प्राचीच्या वहीत बघून लिहायची. जर प्राचीनं चुकीचं लिहिलं तर मानसी पण चुकीचंच लिहिणार. म्हणून हुशार प्राचीच्या बाजूला मानसीला बसवलं. कॉलेज सुरू होऊन महिना झाला होता आणि दुसऱ्या राऊंडची प्रवेश परीक्षा पूर्ण झाली. तिसऱ्या राऊंडची प्रवेश प्रक्रिया झाली व 8 ते 10 मुलींना त्यातून प्रवेश मिळाला. नव्यानं प्रवेश मिळालेल्या त्या मुली कॉलेजमध्ये आल्या. प्रोफेसरांनी त्या मुला मुलींना स्पष्ट सांगितलं की 1 महिन्याचा अभ्यासक्रम शिकवून झाला आहे.
आता परत तुम्हाला शिकवणार नाही. तुम्ही इतर मित्रमैत्रिणींकडून नोट्स व अभ्यासाची माहिती घ्या. तुमचा अभ्यास तुम्ही करा. त्यातील 3-4 मुलींनी कॉलेजमध्ये सुरुवातीपासून असलेल्या इतर मुलींना विचारलं, पण त्यांना अभ्यासाविषयी कोणी काहीच सांगेना, कसलीच मदत करेना. त्या मुलींनी मानसीला विचारलं. मानसी लगेच कॉलेज सुटल्यावर त्यांना घरी घेऊन आली व त्यांना तिथं ग्राफिक्स आणि गणित हे 2 विषय समजावून सांगितले. 4 ते 5 दिवस रोज त्या मुलींना घरी घेऊन यायची, समजावत बसायची. जे काम ऐकू येत असणाऱ्या मुलींनी केलं नाही ते माझ्या मानसीने केलं. तिचं हे कौतुक पाहताना काय आनंद झाला म्हणून सांगू. तिनं त्या मुलीने शिकवल्याचा, समजावल्याचा, माहिती दिल्याचा आनंद म्हणजे इतरांना मदत करण्याची जाणीव मानसीच्यात आहे याचा होता. त्या मुली मलाही म्हणू लागल्या, काकू आम्हाला फार काळजी वाटत होती. हे अवघड विषय कसे समजणार कोणीच सांगेना, पण तुमच्या मानसीनं खूप मदत केली. मानसी सांगायला तयार झाली, हेच आमच्यावर उपकार आहे. मग मी त्यांना म्हटलं, अगं उपकार कसले त्यात, तिचं ते कर्तव्यच आहे. तुम्ही तिच्या वर्ग मैत्रिणी आहात ना, मग तुम्हाला मदत केलीच पाहिजे. त्यात कसले आले उपकार. पण त्या दिवशी मनापासून मला खरोखर धन्य वाटलं की मी जे पेरते तेच उगवत आहे. अगदी मानसी 9वीत असताना तेव्हापासून दिसत होतं. साखर शाळेतल्या प्रसंगापासूनच असाच एक मॅन्युअलच्या संबंधीचा प्रसंग आठवतो. डिप्लोमा कॉलेजमध्ये पहिल्या सेमिस्टरला मॅन्युअल म्हणजे शाळेत प्रयोगवही असते तसं ते मॅन्युअल असतं. सर्व विषयांचे ते मॅन्युअल ठराविक कालावधीत पूर्ण करून द्यायचे असतात. मानसीने सर्वात आधी मॅन्युअल पूर्ण केलं. तिच्या मैत्रिणीनं मानसीचं मॅन्युअल पाहून स्वतःच पूर्ण केलं. त्या मैत्रिणीचं झाल्यावर दुसऱ्या मैत्रिणीने घेतलं. असं करत करत अर्ध्या वर्गातील मुलांकडे तिचं मॅन्युअल फिरत होतं. मग एका मुलाकडे ते आलं. तिचं अक्षर आणि टापटीप मॅन्युअल पाहून त्यानं मानसीला फोन केला. मानसीने त्याचा फोन कट केला व त्याला मेसेज केला, मला ऐकू येत नाही, तू मला मेसेज कर. त्याला खरंच वाटलं नाही. त्याला वाटलं मानसी गंमत करते, पण तिनं मेसेज करून परत खरा काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं. त्या गोष्टीचा त्याला धक्काच बसला. तोपर्यंत त्या मुलाला माहित नव्हतं की मानसीला ऐकू येत नाही. मग त्यानं तिला मेसेज मधूनच विचारलं, सर वर्गात तोंडी सांगून लिहिताना तू काय करतेस. तिनं सांगितलं, मी माझ्या शेजारच्या प्राचीचं पाहून लिहिते. त्यावर तो आश्चर्याने उद्गारला, काय ग्रेट आहे मानसी तू. तरी सुद्धा तू सगळ्यात आधी मॅन्युअल पूर्ण करून सर्वांना दिलंस आणि आता ते माझ्याकडे फिरत आलंय. 2 दिवसांनी तुला दिलं तर चालेल का. शाळेचं वातावरण आणि कॉलेजचं वातावरण वेगळं असतं. कॉलेजमधलं वातावरण नवीन होतं. अभ्यासक्रम पूर्ण वेगळा आणि इंग्रजीतून होता. त्यामुळे आम्हा दोघींचीही काळजी वाढत होती. कॉलेजचं टायमिंग सकाळी 7:30 ते दुपारी 2 या वेळेत होतं. डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला C आणि C++ हे कोर्स शिकवण्यासाठी महाले सरांकडे क्लास लावला होता. तिथं 4-5 मुलं शिकत असल्यामुळे स्पेशल क्लास सारखंच होतं. त्यामुळे तिला बऱ्यापैकी समजायचं. मात्र हेच विषय कॉलेजमध्ये खूप मुलांच्यामध्ये समजत नव्हते. गणितासाठी कवडे सरांकडे क्लास लावलाच होता. कॉलेजवरून घरी आल्यावर ती एका क्लासला जाऊन यायची, मग परत दुपारी अभ्यास करून संध्याकाळी दुसऱ्या क्लासला जायची. सोयीचं हेच होतं की क्लास घराच्या अगदी जवळ होता. त्यामुळे तिथं ती चालत जात होती. जाण्या येण्यात फारसा वेळ जायचा नाही. अशा पद्धतीनं वर्षभर तयारी करून स्वतःच्या मेहनतीने ती पहिल्या वर्षात 72% गुण मिळवून फर्स्ट क्लासनं पास झाली. तिला खूप आनंद झाला, कारण हे यश तिच्या स्वतःच्या प्रयत्नांचं होतं. यात मी काही शिकवलं नव्हतं. अभ्यासाला बसायची सवय असल्यामुळे तिचा तिनं पूर्वीसारखाच खूप अभ्यास केला. दुसऱ्या वर्षात कॉलेज इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. रांगोळी स्पर्धेत, मेहंदीच्या स्पर्धेत तिनं भाग घेतला. रांगोळीमध्ये तर तिचा प्रथम क्रमांक आला. चित्रकला छान असल्यामुळे रांगोळीतून तिनं गावाकडच्या संध्याकाळचा सूर्य मावळताना बैलगाडी घेऊन चाललेला गाडीवार, मागे डोक्यावर लाकडाची मुळी घेतलेली बाई चालली आहे अशा देखाव्याची रांगोळी काढली होती. तिच्या कॉलेजमध्ये मानसीचं कौतुक झालं.
आणि कॉलेज मॅगझिन मध्ये तिच्या रांगोळीचा फोटोही छापून आला. दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या तिनं खूप मेहनतीनं अभ्यास केला. शेवटच्या वर्षी 73% गुण मिळवून डिप्लोमा इंजिनिअरिंग तिने पूर्ण केलं. आता आम्हाला खात्री झाली की डिप्लोमाच एवढ्या चांगल्या मार्कांना पास होऊन शकली तर इंजिनिअरिंग नक्कीच पूर्ण करेल. ACS चंडक कॉलेजमध्ये डिप्लोमा शिकत असताना मानसीचं खूप कौतुक झालं. महेश पाटील या तिच्या शिक्षकांनी तिला खूप सहकार्य केलं. ते नेहमी तिला विचारायचे, तुला समजलं का? नाही, काही अडचण आली तर सांग. कॉलेजमध्ये सगळ्यांना वाटत होतं की निखिल सारखीच निखिलची बहीण पण हुशार आहे. आपली मानसी आता डिप्लोमाला आहे. यावर माझा कधी कधी विश्वासच बसत नव्हता. आता माझ्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या कर्णबधीर मुलांची संख्या आणखीन वाढली होती. सवय माणसाला किती वेड लावते याचं ते उदाहरण होतं. आज मानसी कॉलेजला निघाली की तिला असं रुबाबात जाताना पाहून मला खूपच अभिमान वाटायचा. ज्या इच्छेसाठी आपण आजवर करत आलो ते स्वप्न सत्यात आलं होतं. आपल्या प्रयत्नानं काय साध्य झालं हेही खूप महत्वाचं आहे. आज मला डोळ्यांचा त्रास होतो. मणक्यांच्या वेदना हा एक न सुटणारा दुखऱ्या आयुष्याचा भाग होता. वेदनेची ही नदी वाहणं हे आता आयुष्य थांबल्यावरच थांबणं शक्य होतं. म्हणून रडत किती बसायचं? अजिबात नाही. आता सोबतीला वेदना असली तरी आपण मानसी आणि निखिलच्या रूपानं उभं केलेलं स्वप्नही सोबतीला आहे. या जिवंत स्वप्नाकडे पाहत राहिलं की अंगातील वेदना विसरायला होतात. हेच आता माझं एक मोठं औषध होतं. दुःखाकडे पाहत रडण्यापेक्षा या जिवंत स्वप्नाकडे आता पुढल्या आयुष्यभर पाहायचं असं मी माझ्या ठळक त्या वेदनांना समजावत होते. जणू काही त्या वेदनांनाही ते पटत होतं.